ज्या गाड्यांचे हप्ते थकतात, विशेषतः इथं बजाज फायनान्स ना, इथं बजाज फायनान्स हे यार्ड आहे. या ठिकाणी ज्या गाड्या ओढून आणल्या जातात, अजून हे सीताराम साकोरे म्हणून येते, हे मांजरीला राहतात. यांनी आमचे शाखाध्यक्ष कुलदीप यादव आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आमचे त्या भागाचे उपविभागाध्यक्ष विशाल गोडसे यांच्याकडे यांच्या रिक्षाच्या संदर्भात तक्रार केली की ह्यांची रिक्षा इथं 1 महिन्यापूर्वी उचलली आणि 1 महिन्यापूर्वी उचलल्यानंतर या रिक्षाचं इथं जे मटेरियल असतं आतमधलं, मला वाटतं की त्यांचं आता कधी केले माहीत नाही की कधी त्यांनी गाडी इथं आणली नेली या कंपनीवाल्यांनी या यार्डवाल्यांनी, परंतु इथं आल्यानंतर ना ह्या गाडीचे बरेच काही विषय इथं काढून घेण्यात आले. आजचा लाईव्ह करण्यामागचा उद्देशच मुळात आमचा हा आहे की हे जे ह्या बजाज फायनान्स असेल किंवा अजून जे रिकव्हरी एजन्सी आहेत, जे भामटे चोर त्यांनी ह्या गरिबाची गाडी ओढली. रिक्षा, ही रिक्षा आहे MH12 किंवा 9888, ही रिक्षा आहे जी. आता यांची रिक्षा इकडं आणून लावली. आता त्यांनी बिचाऱ्यांनी काय परिस्थितीमध्ये त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ते कसे पैसे त्यांनी भरलेत ते सांगतील. बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून मोडून टाकून पैसे आणून 44,000 रुपये त्यांच्या ऑफिसला भरले. तर ते गाडीचं पूर्ण मटेरियलच काढून त्यांनी घेतलेलं होतं. गाडी चालू सुद्धा होत नाही आणि गाडीचं काय फारच वाटोळं करून टाकलं त्यांनी. गाडी तुम्ही गाडी देताना सगळी गाडी चांगली होती, ओके, नवीन गाडी आपल्याकडे त्याचे यांच्याकडे सगळे फोटो आहेत त्या गाडीचे आणि हे फोटो यांनी आम्हाला पण दाखवलेत आणि ते फोटो माझ्या हातामध्ये आहेत सगळे त्या गाडीचे. ही गाडीची काय कंडिशन होती, कशी होती आणि इथं आल्यानंतर ना या गाडीचे आता हे रिकव्हरी एजन्सीवाले आमचे लोकसभा अध्यक्ष सुनील अंधारे पाटील यांच्याकडे यांच्या फोन चालू आहेत, परंतु यांचे काळे धंदे सगळे बाहेर काढणं फार गरजेचं आहे. कारण आमचा रिक्षावाला आहे, गरीब रिक्षावाला आहे, जो ह्या गरिबांना कोण न्याय देणार आहे की नाही. याला आता सांगितलं तर आम्ही करून देतो, तू गाडी बाहेर काढ. यायला आम्ही काय एवढे काही चिवते आहेत का त्यांची गाडी बाहेर काढायला इथून. याच्या यार्डमध्ये इथंच विषय झालाय. ह्या यार्डमध्येच ह्या गाड्याचे सगळे स्पेअर पार्ट काढून घेतलेत. ज्यायला भिकारचोट त्या गाडीचा दरवाजा पण मागचा काढून घेतल्या राव, ते आम्ही दाखवणार आहे. तत्पूर्वी आमचे सुनील भाऊ ह्याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो कायदेशीर ते थोडक्यात सांगतील. त्याच्याबद्दल आपण गुन्हा दाखल करू शकतो, पण त्याच्या आधी सांगतो मी 2 दिवस झालं माझ्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्यांचा तक्रार अर्ज पक्षाच्या नावाने मी बजाज फायनान्सच्या मॅनेजरशी बोललो, त्यांचे जे डायरेक्टर आहे झोन महाराष्ट्र गोवा गुजरातचे झोनचे अध्यक्षाशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की चुकी आमच्याकडून झाली, पण आम्ही गोडवांच्या आतमध्ये गाडी रिपेअर करून नाही देणार. तुम्ही काय करा, गोडवांच्या बाहेर गाडी काढा आणि आम्ही रिपेअर करून देऊ. म्हणजे ते गोडवांच्या आतमध्ये जर गाडी रिपेअर करून देऊ शकत नाही तर गोडवांच्या बाहेर काढल्यावर काय गॅरंटी त्यांची की ते गाडी रिपेअर करून देऊ शकतात. तर ह्यांनी बजाज फायनान्सनी हे जर गाडी जसे आहे तसे जर स्पेअर पार्ट त्यांचे टाकून नाही दिले तर आपण त्यांच्यावरती चोरीचा गुन्हा मोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकतो. आणि त्याच्यावर जी दादागिरी केली आहे तो कशा पद्धतीची गाडी ओढून घेऊन जाऊ शकतो. फाईन आणि दंड आणि हप्ते सर्व प्रकारे भरलेले आहेत त्यांनी, कुठलेही त्यांना सूट दिलेली नाही. तरी देखील आता त्याला जवळपास 30-35 हजार रुपये खर्च आहे त्या गाडीला. पहिलंच बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून त्यांनी गाडी सोडवलेली आहे आणि त्याच्यानंतर स्पेअर पार्ट जर ठेवलेत तर कुठल्या प्रकारे तो सोडवणार. तर ह्याच्यात आपण बजाज फायनान्स गोडवान आणि रेपो चार्जचे जे मुलं आहेत त्यांच्यावर आपण काय करणार आहे. त्यांनी जर गाडी हे आमच्या मांजरी यांच्याकडे लोक गाडी न्यायला आले, अक्षरशः गाडीचा हँडल लॉक तोडून गाडीपर्यंत घेऊन आले. यांनी विनंती केली की मी देतो, विनंती केली तरी सुद्धा यांनी त्यांच्या पत्नीचं मंगळसूत्र गांठून त्यांनी आज पैसे जमा केले. आज त्याला 7 दिवस झाले पैसे जमा केले. गाडी करतो, तुम्ही गाडी बाहेर काढा, गाडी करतो तुम्ही बाहेर काढा, खोटी आश्वासन दिली. त्यांना नंतर म्हणले की तुम्ही निम्मे पैसे भरा, आम्ही निम्मे पैसे भरतो. शेवटी आम्ही आज तात्यांकडे आलोय, तात्या आज प्रश्न मार्ग लावतील. त्यानंतर आमचा त्या भागामध्ये वाहतूक सेनेचं काम करतो आमचं विशाल गोडसे. नमस्कार. हा विषय माझ्याकडे 18 तारखेला आमचे शाखाध्यक्ष कुलदीप यादव यांच्या थ्रू माझ्यापर्यंत आला. त्यानंतर मी माझ्या पद्धतीने जेवढं त्यांना सांगता येईल, जो कोण रिकव्हरी एजंट आहे त्याच्याशी पण मी बोललो, त्याच्याशी यांना बसवलं समोरासमोर. त्यांच्याशी बोलणं करून त्यांनी परत नंतरनं जे बोलले समोरासमोर बोलले की मी नवीन पार्ट सगळे टाकून देतो. त्यानंतर त्यांनी पलटी मारली. परत हा विषय मी सुनील भाऊ अंधारे आणि आमचे आधारस्तंभ सन्मान्य वसंतदादा मोरे
यांच्यापर्यंत आणलेला आहे. आता तात्यांना विनंती आहे की त्यांना गरिबाला एक न्याय मिळवून द्यावा आपल्या पक्षातर्फे, एवढीच तर विनंती. याच्यामध्ये ह्या गाडीचे ह्या बुरट्यांनी या चोरांनी काय काय पार्ट काढले हे तुम्हाला आम्ही आता, हे गाडीचे मालक आहेत, हे गाडी मालक आहेत, त्यांना माहिती होतं यांच्या गाडीत काय काय येते ते सगळं दाखवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये बॅटरी बदली केली बघा ती स्टेपनी. यांच्या गाडीला बॅटरी ही नव्हती, दुसरी बॅटरी होती. इथं स्टेपनी होती समोर, ही स्टेपनी काढलेली आहे, इथली स्टेपनी पण काढून नेली आहे. हे कवर दिसतंय, हे बुरटे झाले भिकारचोट, हे कवर बदललंय, हे कवर हे. आता इथं हा मीटर ना, इंडिकेटर सुद्धा ह्या गाडीचे नाहीयेत, इंडिकेटर सुद्धा ह्या गाडीचे काढून घेतलेत. आता हे टायर जर तुम्ही बघितलं ना, हे टायर बघा, हे या गाडीचे टायरच नाहीयेत, संपूर्णपणे गोटा झालेले टायर लावले तिथे चोरांनी. हे जे संपूर्ण टायर काढून घेतले. आता याच्यावरती साला चोरीचा कळस, आता हे चोरीचा कळस या ही गाडीचं जर बघा तुम्ही, ही गाडी 4 स्ट्रोक गाडी आहे. या ठिकाणी इकडं पुणे सिटी आणि 4 स्ट्रोक असे लिहिलेलं आहे, त्याचा फोटो आहे. आता इथं बघा, दरवाजा पण साल्यांनी हरामखोरांनी दरवाजा काढून नेलाय, दुसरा गाडीचा दरवाजा लावलाय. तर ह्याच्यामध्ये हा सायलेन्सर आहे, हा खाली बघा दिसतो इथं, हा त्याचा सुद्धा फोटो यांच्याकडे काढून घेतला. अजून पेट्रोलची टाकी, इथं आतमध्ये पेट्रोलची टाकी आहे, साल्यांनी पेट्रोलची टाकी पण काढून घेतली, दुसरी टाकी लावली जुनी, प्लग बदलले. तर समोरच्या बाजूला तिकडे गाडी स्टार्ट करण्यासाठी जे प्लग येतात ते प्लग पण काढून टाकलेत. तिन्ही टायर बदलले. इथं ह्या समोरच्या बाजूला ह्या स्टेअरिंग पासून इथे एक चिमटा येतो, हा ह्याच्यावरती हे पुढचं चाक चालतं. हा पूर्णपणे यांच्याकडे फोटो आहे त्याचा की तो पूर्ण नवा होता, तो पूर्ण चिमटा काढलाय आणि तो चिमटा काढून अख्खी गाडी त्याच्यामध्ये ते चिमटा सगळा बदली करून जुना चिमटा त्या ठिकाणी. विचार करा, जर काय करायचं, ह्यांनी फोन केला, आमच्या कुलदीपनी फोन केला, तर हे हरामखोर साले ह्यांना यांच्या संग दादागिरी करतात. आणि इकडे जर अशा प्रकारे हे जर चोरीचे धंदे चालत असतील ना, तर इथून पुढे ना एक गोडाऊन बिडाऊन सगळे यांच्यावरती व्यवस्थितरित्या कारवाई केल्या पाहिजे. पहिले हे बघायला पाहिजे यांच्या की यांच्या ज्या जागेमध्ये हे गोडाऊन चालतात ह्या जागा अनधिकृत आहेत सगळ्या. ही खाणीची जागा आहे आणि खाणीच्या जागेमध्ये चोऱ्यांचे धंदे करतात. हे गोडाऊन यांचे पहिले बंद केले पाहिजेत, याच्यावरती पहिल्या कारवाया झाल्या पाहिजेत. महानगरपालिकेच्या वतीने आम्ही याच्यावरती पहिल्या कारवाया लावणार. यांचे गोडाऊन जर तुम्ही इकडं गोरगरीब लोकांच्या गाड्या आणताना आता सांगितलं जातं की हे बाहेरनं कसं झालं, आम्हाला बाकीचं काय घेणं देणं नाहीये. इकडे कॅमेरे लावलेत वरती मागच्या बाजूला, कॅमेरे लावलेत त्या बाजूला आहेत, नाही ते इथं कळलं असतं ना चोर कोण आहे. कुणी इथले कॅमेरे लावून कोणी इथल्या गाड्यांचे काय काय पार्ट, हे जे आयला भिकार झाले. वायपर काढून नेलाय राव, हे बघा, हे इंडिकेटर काढलेत, वायपर काढून नेलाय. म्हणजे तुम्हाला गाड्या कशासाठी तुम्ही उचलून आणता. आणि विशेषतः यांनी सांगितलं ना, ह्यांच्या गाडी हँडल लॉक होती, हे घरी नव्हते, ह्यांच्या गाडीचा हँडल लॉक तोडला, हँडल लॉक तोडून गाडी, असा अधिकार आहे का सुनील? नाही, असा अधिकार नाही. सुनीलला माझ्यापेक्षा या विषयामध्ये जास्त ज्ञान आहे की सुनीलने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादी गाडी तुमची हँडल लॉक असताना ती हँडल लॉक तोडून न्यायचा यांना काय अधिकार नाहीये. तुम्ही ही गाडी थांबलेली असताना सुद्धा ही लोक नेऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमची गाडी ऑन वे असती, रस्त्यावरती असती, त्यावेळेस तुम्ही ती गाडी पकडू शकता. ते पण संध्याकाळी 6:30 नंतर ती गाडी पकडू शकत नाही ती लोक, बरोबर ना? संध्याकाळी 6:30च्या आतमध्ये, जो काय 6च्या नंतर ना यांना गाड्या उचलायचा अधिकार नाहीये. तरी सुद्धा हे बोरटे झाले गुन्हेगार लोक वापरतात आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या अशा गोरगरिबांना त्रास देतात. याच्यामध्ये आम्ही सर ह्या गरीबाला, मला काय बघा, मला मेडलला मिळणार नाहीयेत की ह्याच्यावरती कुठल्या इथल्या या यार्डवाल्यावरती किंवा जो कोणी रेपो एजन्सी आहे तिच्यावरती किंवा बजाजवरती यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल करून आम्हाला काही मेडल मिळणार नाही. आम्हाला या गाडीमध्ये जे काही तो सांगतोय ना ते सगळे पार्ट आम्हाला नवीन पाहिजेत. जर त्या पार्टमध्ये त्या रिक्षावाल्याचे ह्याचे जर तुम्ही पार्ट आम्हाला नवीन करून दिले नाही, गाडीचं नवीन करून दिले नाही, येणाऱ्या 8 दिवसामध्ये बजाज असेल, हा इथला जो काही हा यार्डवाला आहे, हे यार्ड कृष्णा पार्किंग म्हणून,
ज्या एजन्सीने ही गाडी ओढून आणली ती एजन्सी स्पर्श एजन्सी म्हणून आणि बजाज फायनान्स, ह्या चौघांच्या संगनमताने ही चोरी झालेली आहे. ह्या चौघांनी मला वाटतं की एक विषय झालाय, असे किती विषय इकडे होत असतील. तेव्हा माझी नागरिकांना सुद्धा विनंती आहे, जर आपले हप्ते थकले असतील आणि आपले हप्ते थकल्यानंतरनं जर अशा गाड्या आपल्या ओढून नेल्यानंतरनं आपण ज्यावेळेस गाडी सोडवायला जातो त्या टायमाला आपण यार्डमध्ये पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. त्यावेळेस आपण सगळं बघितलं पाहिजे की माझ्या गाडीला काय काय वस्तू आहेत, आणि तोपर्यंत अजिबात गाड्या काढू नका. आता ज्या ज्या ठिकाणी विषय असतील त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित पार्किंगवाला, त्या संबंधित ओढणारा, या सगळ्यांवरती जी कंपनी, ज्या कंपनीने यांना या चोरांना हे दिलेत, म्हणजे राजरोसपणे हे दरोडे टाकतात गोरगरिबांवरती. हा एक प्रकारचा दरोडा आहे. बजाज फायनान्सचे हप्ते थकले म्हणून बजाजने स्पर्शला दिलं. स्पर्शवाल्याचा जो काही काय नाव त्याचं, काय नाव म्हणलं तो, कोण, शहाबाज पटेल. ह्या शहाबाज पटेल जिथं असेल ना तिथं तुझं ही गाडी नीट करून दिली नाही, लक्षात ठेव. तुला कुठून पण जिथून असशील ना तिथून पण तुला आमची पोरं ओढून आणतील. आणि तुझ्यावरती कात्रज पोलीस स्टेशनमध्ये नाही मी जर गुन्हा दाखल केला ना भारतीय विद्यापीठला, तर तू लक्षात ठेव या गरीबाचं जे काय आहे ना त्याचं त्या गरीबाचं सगळं भरून दिलं पाहिजे. नाही तर तुझी रिकव्हरी एजन्सीचं तुझं काम झालंच, तुझा कार्यक्रम तर मी लावणारच, त्याच्या बाबतीत विषय नाही. तू परत कुठल्याही फायनान्समध्ये तू जाणार नाही ना, ते मी बघल. मग तू या गरीबाची कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पैसे भरल्यात, 44,000 रुपये त्यांनी बायकोचं दागिने घाण करून ठेवून मोडून त्यांनी तिकडे 44,000 रुपये भरल्यात. आणि आता तो इथं पैसे घ्यायला आला. या चोऱ्या माऱ्या 30, 35, 40 हजाराची तुम्ही चोऱ्या करता का गाडीच्या? स्वप्नील दोडके कोण आहे त्याच्याबरोबर, कोण? स्वप्नील दोडके आणि शहाबाज पटेल, हे दोघांनी ही गाडी ओढलेली आहे. आणि त्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला त्यांच्यावरती. त्याच्यानंतर त्यांनी म्हणणार कुणी कुणी केलाय कुणी नाही केलाय हे तुम्ही तुमच्या झकमाऱ्या करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. तिकडे रेपो एजन्सी असेल, तिकडे ओढून नेणारी गाडीवाले असेल, नाहीतर पार्किंगवाले असतील. इथं जोपर्यंत गाडीचे हप्ते पण भरणार ना, आज 1 महिना आला हा बिचारा दारोदार फिरतोय 1 महिन्यापासून. आता तुम्ही हप्ता थकला म्हणून त्याच्या दारात परत जाणार बॉम्बलायला, तिथं नाही त्याला काय तुम्ही कव्हर करणार. 1 महिन्याचा त्याचा हप्ता थकला ना, तो कोण भरणार? यांच्यावरती चोरीचे गुन्हे दाखल करणार आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये, सगळे घेणार त्याच्यामध्ये. 34(4) मध्ये आम्ही सगळ्यांना घेणार. तुमच्यावरती ह्याच्यामध्ये गाडी त्याच्या दारातनं ओढून नेली, ही ओढून नेली, ती लॉक तोडून नेली तिथला पण, तो पण आम्हाला जो काय मांजरीमध्ये हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा तो पण दाखल करणार. आणि कात्रजमध्ये या कृष्णा पार्किंगमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. त्यामुळे या सगळ्यांच्या संगनमताने या गाडीमधल्या पार्टची चोरी झालेली आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकाला माझी आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे की आपण सर्वांनी सजग राहिलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे. आपण गाड्या घेतो, गाड्या फायनान्सवाले रेपोवाले ओढून नेतात, एखाद्या पार्कमध्ये लावतात आणि त्यांच्या झकमाऱ्या करतात, गाड्यांचे पार्ट काढून विकतात. तेव्हा या चोरांवरती कारवाई झाली पाहिजे. पार्किंगवाल्यांवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या बाबतीमध्ये जो इथं काम करतो ना ह्याच्यावरती सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्याच्यावरती सुद्धा कारवाई लावणार. इथं कशा प्रकारे चोऱ्या होतात ते आपण सगळ्या उघड करणार. कॅमेरा लावले दरवाज्यावरती, सगळ्या गाड्यांवरती कॅमेरे मारा ना, म्हणजे ती कळलं ना कुणी चोरी केली ते. हा तुमचा स्वतःचा विषय आहे की त्या शहाबाजनी केलं का कृष्णा पार्किंगमध्ये चोऱ्या झाल्या, हे सगळं तुम्ही तुमचं शोधा. 8 दिवसाच्या आतमध्ये जर या गरीबाला परत हायदेशी रिक्षा करून दिली नाही तर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बसून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसणार आणि यांच्यावरती आम्ही बसून साहेबांना सांगून गुन्हे दाखल करणार. आजच्या लाईव्हमध्ये आम्हाला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की गाड्या ह्या ओढून नेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या कशा प्रकारे गोरगरिबांना नाडतात. आज याला जर आमचा कुलदीप भेटला नसता, आमचा विशाल भेटला नसता, याला कोणी नाही दिला असता. हे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना न्याय पाहिजे असल्यावर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागते. निवडणुका आल्यावरती सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विसरू नका. आमचे कार्यकर्ते अगदी तळागाळापर्यंत जातात, शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत कंप्लेंट आली एखादा मोठ्या पक्ष जे आले इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं लावले, हे काय म्हणजे ही गाडी ज्याच्याकडे होती पहिली तिथं ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लिहिले, काय कुठे रे ते, हे बघा त्याच्या गाडीचं लावलं, ह्या गाडीला दुसऱ्या गाडीचं लावलं. हा, उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी. हे खोकडं काढले ना, हे खोकडं हे बघा इथं इथे जो स्टिकर आहे हे बघा, अशी स्टिकर, हा इथला उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी. त्याच्यात जायला घेतलं उपाध्यक्ष राष्ट्रवादीच्या वाल्याचं ते काढून आणले खोकडून ते याला लावले. हे कुठं चोऱ्या करायच्या, कसल्या चोऱ्या करायच्या?
अरे गाड्या वाढता का उपकार करता का? ठीक आहे, त्याच्यात चुकलं असेल, त्याचे हप्ते भरले नसतील, पण तो आला ना हप्ते भरायला 44,000 रुपये त्यांनी महिन्याभरात ऍडजस्ट केले ना. म्हणून तुम्ही अशाच चोऱ्या करणार का? यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही यांना सुट्टी देणार नाही. आज त्यांनी 8 दिवस तुम्हाला देतोय, आज रविवार आहे, पुढच्या रविवारपर्यंत हा विषय मिटला नाही तर यांच्यावरती पार्किंग सहित सगळ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करणार. धन्यवाद.